आदित्य ठाकरेंनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले। महाराष्ट्रात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून पत्र लिहिल्याचं कळतंय। गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया कशी राबवणार, या प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असल्याचा पत्रात उल्लेख आहे। प्रक्रियेची एसओपी लवकर जाहीर करावी अशी मागणी देखील पत्रातून करण्यात आली आहे। पुढे पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। गोरगरिबांना मदत करा, मंत्र्यांच्याकडे तर फोनची वाट पाहू नका, शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न करा असे देखील भरणे यांनी सांगितलं। एक महत्वाची बातमी समोर येते। काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एआय जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। दिल्ली पोलिसांच्या नावानं व्हिडिओ प्रसारित करणं भाई जगताप यांना चांगलंच भोवलंय। मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या खड्ड्यांवरून चांगलेच संतप्त झालेत। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीत अधिकारी गैरहजर होते। गिरीश महाजन यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय। उजनी धरण 100% क्षमतेनं भरलंय। भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उजनी धरणातून होणाऱ्या विसर्गाची ड्रोन कॅमेरानं टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। अतुल भालेराव यांनी टिपलेली ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय। उजनी धरणातून होणाऱ्या विसर्गाची ही ड्रोन दृश्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।